नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक पारंपरिक रेसिपी करायची आहे आणि ती म्हणजे रागी मुद्दे. तर ती कशी करायची ते आता आपण बघूया. इथे मी नाचण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मीठ आणि तूप. आता इथे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ही एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी आहे. इथे मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा नाचणीचं पीठ घालून ते आपण पेस्ट करून घ्यायची आहे आणि ज्यावेळी पाण्याला उकळी येते त्यावेळी ही पेस्ट केलेली आधी घालायची आहे आपल्याला. आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा विस्करने आपण ती सतत ढवळत राहायचं आहे. आता याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला उरलेलं बाकीचं पीठ घालायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि पीठ आपण आता घालायचं आहे, बाकीचं पीठ. इथे 1.5 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी पाणी असं प्रमाण वापरलेलं आहे. आता हे सतत ढवळत राहायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यातल्या या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही चमच्याने पण करू शकता. ही लहान मुलं, महिला किंवा अगदी जास्त वयाचे व्यक्तींनाही अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि झटपट बनवताही येते. एक 5 मिनिट झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घ्यायची आहे या पिठाला. पुन्हा गॅस बंद करायचा आणि पुन्हा 5 मिनिट आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते पीठ आतल्या आत शिजलं जातं आणि नंतर एका ताटात काढून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी कोमट असं असेल त्यावेळी आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ जरासं चांगलं मळून मग त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. लहान मोठे ज्या ह्याच्यात हवेत तेवढे असे आपण बनवून घ्यायचे आहे. जर आपल्या हाताला खूप पीठ लागत असेल, सतत चिकटपणा जाणवत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा, नाहीतर तूप लावून तरी आपण ते पीठ मळायचं आहे. आणि अशा रीतीने हे रागी मुद्दे तयार झालेले आहेत. आता ते आपण सर्व करूया. तर हे आपण सांबार बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकतो. आता इथे मध्ये एक असा छोटासा खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि कडेने त्याच्या सांबार घालायचं आहे आणि हे
सांबारबरोबर खायचं आहे. अशा रीतीने ही पौष्टिक आणि पारंपरिक अशी रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.